यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय पूज्यपादाचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामता द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनी यो नयत्याशुगव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदी मोहि घ्यायचं काय झालं विषय आपलं की जो जीव विषयभोगामध्ये आसक्त असतो तर त्याला जे काही सुखदुःखाचा अनुभव होतो ते सगळं मिथ्या आहे, भ्रम आहे, कल्पना आहे, वासना आहे. म्हणजे विषयामध्ये सुख नाही तर त्यातून ते मिळणार नाही. म्हणून अशी वस्तू धरा जे वास्तविक तुम्हाला सुख मिळेल. म्हणजे सुख तर तुम्ही तुमच्या ज्ञानात अनुभवणार आहे. म्हणजे सुख त्या वस्तूत नाही आहे. मग आहे कुठं सुख? इंद्रियामध्ये. हो म्हणते सुख कुठं आहे? स्वभावामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे. मग ती वस्तू बाहेरची कुठलीही असू देत त्यातून सुख मी भोगायचं की नाही. आता त्या मुनींना डोक्यावर जळती शेगडी ठेवली होती. सुख कशात होतं? शेगडीत. अंगावर तो साप टाकला मेलेला. सुख होतं का दुःख होतं? म्हणजे असं थोडंसं प्रॅक्टिकली विचार करायला पाहिजे आपण की ते जेव्हा तप करायला उभारतात, सांगितलं ना बाहुबली स्वामी 1 वर्षभर उभारले तर त्यांना नाही का त्रास झाला सगळ्या क्लायमॅटिक चेंजेसचा. कधी उन्हाळा कधी थंडी. 1 वर्ष म्हणजे सगळं चालू की त्याच्यामध्ये. थंडी, ऊन, पाऊस. मग सुख होतं का दुःख होतं? म्हणजे आपण नुसतंच वाचतोय पण आपण तसं आपल्यावर ठीक आहे जाऊन आपण काय उन्हात उभारणार नाही, पावसात उभारणार नाही. पण जर असं काहीतरी चेंज झाला हवा तर लगेच त्याच्याविषयी आकुलता, दुःख, त्रास करून घेतो किंवा इष्ट अनिष्ट कल्पना करतो. म्हणून सांगतायत ते सुख त्याच्यामध्ये नाही. सगळे जे आजपर्यंत ऐकलेले वाचलेले कथा आहेत त्या सगळ्यामध्ये हेच सांगितलं की सगळ्या उपसर्गाच्या कंडिशन्समध्ये मुनिराजांची परिणती कशी असते. त्यांना कुठल्या काय म्हणायचं कुठल्या गावात सुख आहे, कुठल्या क्षेत्रात सुख आहे, कुठल्या द्रव्यात, कुठल्या आहारात, कशात सुख आहे? सुख वाटलं नाही. म्हणून सांगतायत की ते कुठल्या इंद्रियांच्या आणि विषयांच्या अधीन होत नाहीत म्हणून सुखी राहतात. मग तेच थोडंसं वाचत होतो आपण. काय? पंच विषय में राग द्वेष कुछ हो नहीं अरुप्रमाद से होयन मन को क्षोभ जब द्रव्य क्षेत्र अरुकाल भाव प्रतिबंध बिन वीत लोभ हो विचरू उदयाधीन जब. असं ते अपूर्व अवसराचं थोडंसं घेतलेलं काव्य आहे. त्याच्याबद्दल आपण वाचत होतो. प्रमाद सांगितले आपण. पंच विषय में राग द्वेष कुछ हो नहीं अरुप्रमाद से होयन मन को क्षोभ जब. मग प्रमाद म्हणजे काय सांगितलं होतं? जो उपयोग स्वभावातून बाहेर गेला तर तोच खरा प्रमाद आहे. म्हणजे प्रमाद म्हणजे शब्दशः आळस म्हणताय, शिथिलता म्हणताय,
किंवा अजून असावधानता म्हणा प्रमाद म्हणजे हे सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील प्रमादासाठी. पण खरी व्याख्या काय सांगितलं, जो स्वभावामध्ये झोपला, पराशी अटॅच झाला, तिथंच प्रमाद सुरू झाले. किती भेद सांगितले होते त्याचे मग? 15. कुठले कुठले? 4 विकथा, 4 कषाय, 5 इंद्रिय, 1 निद्रा आणि 1 स्नेह, अशा या सगळ्या 15 प्रमादांचे एकूण 80 भंग होतात. तर त्याबद्दलच सांगते तिथं. विकथा म्हणजे काय? शब्दशः विकथा म्हणजे विरुद्ध कथा, आत्म्याच्या विरुद्ध असणारी कथा, त्याला विकथा म्हणायचं. आत्मा की धर्म कथा भूल कर पर कथा पढे, ऐसी साधू की वृत्ती कभी नहीं होती. त्या साधूंना विकथेमध्ये रस नसतो. पण आपण कोणी काय सांगायला लागलं की नुसते कान लावलेले नसतात. जर तो त्या भिंतीच्या पलीकडे सांगत असेल तर डोळ्यांनी बघायचं असतं आपल्याला. कानाने ऐकायचं आहे का डोळ्यांनी ऐकायचं आहे? मग ऐकायला तरी तर यायला लागलं आहे, पण सगळ्या इंद्रियांनी भोगायचा आहे तो विषय. मग तिथं तसं मुनिराजांची परिणती कशी आहे हो? त्यांना त्या विकथेमध्ये रस नाही. संसार की निंदा का रस विकथा है. चांगलं घेतलं, लिही काय म्हणलं? संसार की निंदा का रस म्हणजे संसारी जीवांमध्ये एकमेकांमध्ये जे काय सगळं निंदेचे बोल चालतात, जे काय परस्परामध्ये ईर्ष्याभाव चालतात, त्याच्यामध्ये रस येणं, त्याचा अनुभव करणं, त्याच्यात आनंद मानणं, ह्यालाच विकथा म्हणलं. वह ज्ञानी के नहीं होता जिसे मोक्ष की पूर्ण पवित्रता का प्रेम है, वह संसार के विषय कषाय निंदा आदि करने का भाव कैसे करे. काय म्हणले? ज्याला मोक्षाच्या विषयी प्रेम आहे त्याला या संसारिक विषयामध्ये कसं काय रस वाटेल? त्याला ते करण्याचे भाव सुद्धा येणार नाहीत. नहीही करे म्हणजे म्हणतात की जर तुम्हाला विचार करायचा असेल की जर मोक्षाचं स्वरूप माहिती आहे, मोक्षाला कसं जायचं हा उपाय माहिती आहे, तर त्याला संसारिक गोष्टींविषयी कसा अनुराग वाटेल? ज्याला विरक्ती झाली आहे परिणामामध्ये, त्याला कुठले भोग रुचतात? म्हणून काय सांगितलं, मागे एकदा सांगितलं होतं मी की ज्याला मोक्षाला जायचं किंवा जो दीक्षेसाठी उत्सुक झालेला मनुष्य आहे, मुलगा आहे, कोणी नवयुवक आहे, त्याला संघात आचार्य काय करतात की दीक्षेच्या आधी सगळं जग फिरून यायला लावतात. ट्रिप करून या एक म्हणून, बरं का? कशासाठी? दीक्षा घ्यायची आहे तर उलट वैराग्याचं संबोधन करायला पाहिजे. तर कुठं जायचं तिथे जाऊ नये म्हणून सांगतात. म्हणजे नंतर दीक्षा घेतल्या जाता येत नाही म्हणून. मग स्थिरता बघणार की तुम्हाला जितके विषय आज तुम्ही इथं 4 भिंतीत राहिलाय तर त्यामुळं तुम्हाला बाहेरचे विषय भोगून बघून माहीत नाही आहे. कदाचित उद्या ते फेस करणार तुम्ही, तुम्हाला भोगायला लागतील, मिळतील, दिसतील, तर तुम्हाला विचलितता होऊ नये. मग आत्ताच दीक्षेच्या आधी तुमचे परिणाम तपासून बघा की तुम्ही अशा सगळ्या संयोगामध्ये गेलात तर तुम्ही अस्थिर तर होत नाही ना. म्हणून सांगितलं दीक्षेच्या आधी सगळं करायला लावतात. यात्रेला जावं म्हणून सगळीकडे यात्रेला जायला लावलं, घरातल्या सगळ्या इतरांशी भेटायला म्हणून सगळीकडे पाठवलं, मोही बनवलं का मग तुम्ही मोही बनणार का हेच बघायचं आहे. म्हणून म्हणलं की जिथं मोक्षाचं प्रेम सुरू झालं तिथं बाहेरच्या सगळ्या विषयांबद्दल आकर्षण संपलं, त्यातला रस संपला. मुनि अवस्था में 5 प्रकार के विषयों तथा क्रोध, मान, माया और लोभ की 3 चौकड़ियों का अभाव होता है. काय म्हणले? 5 इंद्रियांच्या बद्दल विषयांचा पण विषयभोगाचा त्याग आहे आणि 4 कषायांचा पण त्याग आहे. आत्मस्वरूप में अनुत्साह प्रमाद है. कशाला म्हणायचं प्रमाद? अजून एक व्याख्या. आत्मस्वरूपामध्ये अनुत्साह असणे ह्याला म्हणलं प्रमाद. काय म्हणले सांगा? प्रमादाची सगळ्या व्याख्या सांगतायत आज. कशाला म्हणलं प्रमाद हो? आत्मस्वरूपामध्ये अनुत्साह असणे ह्याला म्हणलं प्रमाद. मग अशी काय सांगितली व्याख्या?
संसाराच्या निंदेचा रस त्याला म्हणलं विकथा, आणि विकथा सुद्धा प्रमाद आहे. आणि मी काय सांगितलं अजून, प्रमाद म्हणजे काय? हां, ते आत्ता सांगितलं. आधी पहिला काय सांगितलं? आत्म्यामध्ये जागृती नसणं, पराशी अटॅचमेंट असणं, हे सगळं झालं प्रमाद. आत्मस्वरूप में अनुत्साह प्रमाद है. आत्मस्वरूप में अनुत्साह अथवा स्वरूप में सावधानी का नाम काय, सॉरी, ह्याच्या विरुद्ध घ्यायचं. प्रमाद म्हणजे काय सांगितलं? आत्म्याविषयी अनुत्साह म्हणजे नको वाटतं विचार करायला, ऐकायला. अनुत्साह म्हणजे त्याला म्हटलं प्रमाद. जसं आमच्याकडे येणाऱ्या सगळ्यांना मी आत्म्याच्या गोष्टी सांगतो, म्हणजे स्वतःला जाणा, मी आत्मा आहे हे अनुभव करा, मी आनंदी आहे हे जाणा. असं आम्ही सांगितल्यावर ज्याला रुची आहे तो ऐकतो, ज्याला रुची नाही आहे तो काय तेच सांगायचं सारखं. असं होतं ना अनेकदा. म्हणजे खेद नाही वाटत, हे खेदाची गोष्ट. हां, आत्मा सांगितल्यावर खरं आहे का म्हणते तोय. मग ते खरं करून दाखवतो म्हणायचं तुम्हाला. तुम्ही बघा. हां, मग महाराजजींनी असं विचारल्यावर महाराजजी प्रॅक्टिकल करून दाखवायचे. काय म्हणलं ना, असं की ते काल सांगितल्यासारखं किंवा अनेक गोष्टी, भिंतीकडं बघा. मग तेच की मी त्यासाठी सांगायले की आत्मा बघायसाठी म्हणून पहिल्यांदा बाहेरच्या सगळ्या तुम्हाला परिचित असणाऱ्या गोष्टीकडून नेलं जातं. आत्मा हा डोळ्याचा विषय नाही आहे, त्यामुळे तुम्हाला डोळ्यांनी दाखवा म्हटलं तर तिथं साक्षात केवली भगवान नाही दाखवू शकले. मग कोण दाखवू शकणार आहे? म्हणजे त्यांनी घेतलंय ना, समयसारच्या एका टीकेमध्ये घेतलंय, ते अपि दिव्यध्वनीना भणित्वा गच्छन्ति. काय ते हातात आवळ्यासारखं हातात घेऊन दाखवत नव्हते आत्म्याला. कसा आहे दाखवा आत्मा? अशी ती काय स्पर्श सुगंध वर्णवाली चीज नाही आहे जी तुम्हाला डोळ्याने दिसणार. त्यामुळं ते सुद्धा दिव्यध्वनीना भणित्वा, दिव्यध्वनीच्या द्वारे सगळं सांगून कथन निघून जात होते. तुम्ही अनुभवात आणि तुम्हाला पकडून धरून बाबा करा, नाही तुम्हाला होणार आहे असलं काय नाही. सांगायचं काम आमचं, तुम्हाला करायचं आहे, भोगायचं आहे, निर्णय करायचं सगळं तुमच्यावर आहे. किती म्हणून दुसऱ्याचं सहाय्य आपल्याला मदत करणार? आपलं सुख आपल्यालाच भोगावं लागतं. म्हणून सांगितलं. आणि दुःख पण आपल्यालाच भोगावं लागतं. मग ते कंबर दुखाली, पाय दुखाली तर आपलंच आहे. फक्त त्याच्यामध्ये सुख भोगायचं का दुःख आपल्यावर आहे. बरं, मी काय सांगत होते? हां, बरोबर आहे. नाही तुमचंच नाही, सगळ्यांचं तेच असतं. माझं बी तेच आहे, काय काळजी करू नका. काय सांगत होते भैया? नाही काय तर सांगत होते, बरं राहिलं. ठीक आहे. इथं काय वाचत होतो? आत्मस्वरूप में अनुत्साह प्रमाद है. त्याच्या विरुद्ध सांगा अप्रमाद कशाला म्हणायचं? आत्मस्वरूपात उत्साह असणे. मग ते सांगितलं इथं. संसाराविषयी अरुची असणे, तेच घेतलं इथं त्यांनी. आत्मस्वरूप में उत्साह अथवा स्वरूप में सावधानी का नाम अप्रमाद है. मग मुनिराजांची अशी निष्प्रमाद वृत्ती असते. जे पण ते क्रिया करतात, 28 मूलगुणांचं पालन करतात, त्याच्यामध्ये ते सावध असतात. म्हणून त्यांना अप्रमत्त म्हणलं जातं. जेव्हा ते स्वभावाला जाणतात त्यावेळी अप्रमत्त. आणि इवन ते आहार वगैरे करतायत, उपदेश देत आहेत, त्यांच्या शरीर क्रिया करतायत, तरी सुद्धा प्रमादी म्हणले गेले. पण त्यांची सतत धारा वरखाली म्हणजे 6व्या 7व्यात झुलण्याची असते. आपण तसा प्रयत्न करत नाही म्हणून त्या शरीराच्या विषयांमध्ये अडकतो. ऐसी सर्वोत्कृष्ट साधक दशा सर्व काल स्वरूपाचरण रहे, ऐसी शुद्ध अवस्था की एकाग्रता जल्दी हो, ऐसी यहाँ भावना की गई है. कुठली भावना केली आहे? मी कधी मुनी होणार आणि कधी स्वभावामध्ये स्थिर होणार. मग अशा स्थिरतेचा अनुभव करणारेच भगवान बनले. जसं मेरी भावनामध्ये काय म्हणता हो? म्हणा पहिलं कडवं. जिसने राग द्वेष कामादिक जीते सब जग जान लिया, सब जीवों को मोह
निस्पृह उपदेश दिया. 3 विशेषणं सांगतो ना. खऱ्या देवाची विशेषणं कुठली? कोणाला म्हणलं खरे देव? जे सर्वज्ञ, वितरागी आणि हितोपदेशी आहेत. तर या 2 लाईनमध्ये 3 विशेषणं आली. सांग कशी? जिसने राग द्वेष कामादिक जिते, म्हणजे कुठलं विशेषण? जे वितराग झाले, ज्यांनी राग द्वेष मोह क्रोध मान मायलोभ यांना जिंकलं त्यांनाच तर वितराग म्हणलं गेलं. किंवा ज्यांनी स्वभावाला जिंकलं त्यांचे हे सगळे कषाय परास्त झाले म्हणून त्यांना वितराग म्हणलं. पुढं सब जग जान लिया, म्हणजे सर्वज्ञ झाले. आणि सब जीवों को मोक्ष मार्ग का निस्पृह हो उपदेश दिया, म्हणजे तिथं हितोपदेशी झाले. मग असे हे 3 विशेषणांनी सहित असणारे भगवान आपल्या डोळ्यासमोर आहेत. तर भगवंतांचं दर्शन करताना कोणाला विषय सुखाची आठवण येते का? त्यांच्याकडं तशी वितरागता आहे ना. मग जे स्वतः आनंद भोगतायत, स्वतः त्या विषयापासून परे आहेत, त्यांच्याकडे बघून आपल्याला तसे विषय भोगण्याचे भाव कसे होतील? पण त्यात पण कोणाला होतील तर त्याच्यासारखा ग्रेट तोच. म्हणजे तुम्हाला पण कधी असं वाटलं भगवंतांचं प्रतिमा पाहिल्यावर की हसरी आहे, पांढरी शुभ्र आहे, तर तुम्ही पण बाहेरच रमलाय, म्हणजे विषय सुखातच अडकलो. कुठल्या? चक्षु इंद्रियाच्या विषयात, किंवा कोणी काय सांगितलं वर्णन तर त्या कर्णेंद्रियाच्या विषयात, असं परामध्येच अडकलो. म्हणून सांगतायत की त्यांच्याकडे बघितल्यावर तरी आपल्याला वितरागतेचं भावभासन होऊ दे. मी सुद्धा तसा स्वभावाने वितराग आहे. तर त्यात काय सांगितलं की देवशास्त्र गुरूंच्या अवलंबनाने सर्व वासनांचा अंत होतो. जेव्हा हे वासना सांगतायत ना कशा आहेत या, जेव्हा त्या बाह्य विषयांमध्ये अडकतो तेव्हा वासनेचा जन्म होतो. आणि मग त्या वासनेचा अंत कसा होणार? जे निर्वासना स्वरूपाला जाणतायत आणि त्याला प्राप्त झाले त्यांना विषय केलं तर माझ्या वासना संपणार. म्हणजे मला बनायचे डॉक्टर आणि मी कोणाचा आदर्श घेतेय? एखाद्या व्यसनीचा, एखाद्या आळशीचा, एखाद्या ढ माणसाचा, तर मी डॉक्टर कसं होणार? मग आपण काय करतोय? काय बनायचं तुम्हाला? काय बनायचंय? हां, देव बनायचंय. आणि मग देवीचा आश्रय घेतला देव बनत नाही बरं का. देव कसं बनायचो? मग जेव्हा या स्वरूप देवाचा आश्रय घेतो तेव्हा खरं देव बनणार. मग तेच सांगतात तिथं की भगवंतांच्या अवलंबनाने कोणाला वासनेचा जन्म होत नाही, कोणाला वासना जागृत होत नाहीत. ते देव कसे असतात? तर त्यासाठी सांगितलं त्यांनी कषायाला जिंकले, विषयाला जिंकले, इंद्रियांना, भोगांना, आपल्या परामध्ये अडकणाऱ्या परिणतीला जिंकलेला आहे, असे ते भगवान आहेत. पंचेंद्रिय विषय कषायामध्ये संसारी जीव निरंतर प्रवृत्ती करतो. सकाळपासून विचार करा की एक क्षण तर असा आहे का जेव्हा आपण 5 इंद्रियांच्या विषयापासून दूर राहिलो? कसं घटवा? सकाळी उठल्यापासून जे काय केलं ना, म्हणजे प्रत्येक समयामध्ये, बरं तुम्ही असं बसलाय निवांत, काय करत नाही आहे, सांगा कुठल्या इंद्रियांचा विषय भोगताय? हां, विचार चालू आहेत. मला इंद्रियांचा विषय सांग. कुठला इंद्रिय भोगताय तुम्ही? चक्षु इंद्रिय चालूच आहे, कर्णेंद्रिय चालूच आहे, आणि मन पण चालू आहे. त्यावेळेस तुम्हाला हवा पाहिजे म्हणून फॅन खाली बसलाय निवांत, म्हणजे स्पर्शेंद्रियाचं पण कार्य चालू आहे. म्हणजे एक ना एक इंद्रियांचं प्रवृत्ती तर निरंतर आहे आणि त्याच्यामध्ये अडकलाय हा जीव. म्हणून सांगतायत की निरंतर 5 इंद्रियांचे विषय भोगतोय. समजा त्यातून थोडा वेळ मिळाला तुम्हाला, थोडंसं काहीतरी ब्रेक मिळाला, तर हा जीव कषाय करतो. विषयांच्या पासून दूर झाला तर कषायामध्ये अडकला. म्हणून सांगितलं त्याने सुख मानतो हीच वासना आहे, हाच भ्रम आहे. पाण्यात टाका. पाणी नाही,
आमच्याकडे भरपूर आहे, मोठा होऊ दे बघा. ज्यांनी विषयाला जिंकले ते इंद्रियालाही जिंकतात. चांगले आहेत वाक्य, लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला त्याच्यावर विचार करता यावं. ज्यांनी विषयाला जिंकले ते इंद्रियाला सुद्धा जिंकतात. किंवा ह्याचं अध्यात्म रूपाने वाचलं, जो आत्म्याला जिंकतो तो विषयांना पण जिंकतो, तो इंद्रियांना पण जिंकतो, तो जिन होतो. इंद्रिया स्वयं जीवाला, ज्यांनी विषयाला जिंकले तेच इंद्रियालाही जिंकतात. विषय म्हणजेच काय आहे, तो बाहेरच्या विषयांना भोगतो तर त्याच्यामध्ये आसक्त होतो, त्यात एकत्व होतं, त्यातूनच आनंद मानतो, त्याच्या वश होतो. तर त्या विषयांना जिंकणं म्हणजेच इंद्रियाला जिंकणं, म्हणजे स्वभावाला जिंकणारा जीवच विषय आणि इंद्रियांना जिंकू शकतो. तुम्हाला विकृत कोण बनवते? इंद्रिया. विषय कशा आहे? परद्रव्य. कोण बनवते हो? लयच ज्ञानी झालाय तू, थांब आता तुझे विषय काढू आपण. म्हणजे इंद्रिया जीवाला विकृत बनवत नाहीत, कारण ते तर भगवंतांना पण आहेत, ते मुनींना पण आहेत, मग त्यांना विकृती का नाही होत? सगळे इंद्रिया तुम्हाला जसे आहेत तसेच त्या वितरागींना पण आहेत, पण इंद्रिया तुम्हाला रागी द्वेषी बनवत नाहीत, हे सांगायचं आहे. ते तर चेतनेचं कार्य आहे, जेव्हा सर्वज्ञांपेक्षा महत्त्वाचं काम आहे. स्वयं जीवाला इंद्रिया विकृत बनवत नाहीत, ते चेतनेचे कार्य आहे. कारण असे जीव आहेत ज्यांना डोळे आहेत पण विकार नाहीत, इंद्रिया आहेत पण विषय कशाय नाहीत. कोण कोण बोला की? अरिहंत भगवान, किंवा आता थोडंसं ढोबळ रीतीने घेतलं तर मुनिराज. इंद्रिया आहेत पण भोगण्याचे भाव नाही, त्याच्याबद्दल विकारी प्रवृत्ती नाही. डोळ्यात विकार असेल तर डॉक्टर ट्रीट करू शकताय. काय म्हणलं? विकृती डोळ्यामुळं नाही आहे तुम्हाला. जे काय परिणामांची चंचलता झाली, परिणामात दोष उत्पन्न झाले, ते डोळ्यामुळं नाही. डोळ्यामध्ये झालेले विकार कोण ट्रीट करणार? कोण रिकवर करणार? त्यातून डॉक्टर करणार आहे. पण जी चेतनेमध्ये झालेली विकृती आहे त्याला कोण डॉक्टर दूर करणार? म्हणजे विचार करण्यासारखं आहे की मोतीबिंदू झाला तर मुनींकडे जावं, मुनी ट्रीट करतात बरं का काय, किंवा अरिहंत कारण वैद्य ते ट्रीट करतात, ते तुम्हाला जास्त चांगला उपाय सांगतील. हार्ट अटॅक आल्यावर कुठं जायचं म्हणतात काय? एक तर देवाकडे जायचं. पहिल्यांदा सांगितलं स्वतःच्या देवाकडे जावा. म्हणजे आज मी ते ऐकलं, एक व्हिडिओ आलं होतं की हार्ट अटॅकचं लक्षणं काय काय आणि त्याचं प्रायमरी एड तुम्ही काय काय करायचं असं त्यातून दाखवलं होतं त्यांनी. इन्क्लाइंड बसा, पूर्ण झोपू नका, पूर्ण ताट बसू नका, श्वास घ्या, थोडंसं खोका, असं वगैरे त्यांनी काय काय सांगितलं होतं. मी म्हटलं एवढं सगळं करण्यापेक्षा माझं तुम्ही ऐकणार नाही माहीत आहे, ध्यान धरून बसायचं का? म्हणजे सांगतायत की तिथं पहिला हे आठवू दे की करायचं काय ना करायचं नाही का, पहिलं काय करायचं हे विचारतोय. प्रायमरी एड तुम्ही हे करताय ना, तर पहिला आपल्या दोषांचं स्मरण करून स्वभावाला निर्दोष जाणायचं. हे उदय चालू आहेत हे त्याच्याकडे लक्ष जायला गेला की पुन्हा आकुलता होणार आहे. म्हणजे म्हणलं ना, पाय दुखालं, डोकं दुखालं, तर त्यावेळेस पण वेदना त्याच्या करत राहणार तर आठवणार नाही. वेदन करणारा मी आहे. तिथं प्रतिक्रमण पश्चाताप पहिला करा, त्याच्यानंतर तुम्ही सगळं करणार आहे, नाही असं नाही. पहिलं प्रायमरी एड हे आहे, कारण त्याच्या निमित्तात कर्मांचं संक्रमण होतं उदयाचं. सगळ्या जे काय असं आता रूपाने येणारे उदय आहेत ते संक्रमित होऊन कदाचित ते येणारा अटॅक हळूच दुसरीकडे गेलेला असते, म्हणजे टळतो काय उदय असतो तो. म्हणून सांगितलं पहिल्यांदा सगळ्यात प्रतिक्रमण क्षमावली करायची. आपल्याला असं काय वाटलं ना कुठं कंडिशनमध्ये, जसं आमच्या घराच्या शेजारी राहणारे एक जण होते, ते गेले होते परगावी.
आणि ट्रेनमधनं परत येत होते आणि ट्रेनमध्ये बसायला जागा नव्हती, उभे होते आणि तिथं त्यांना अटॅक आला आणि ट्रेनमध्येच जीव गेला आणि कोणच नव्हते बाजूला ओळखीचे असं. आणि मग ती ट्रेन पोचली सोलापूरला पोचल्यावर सगळे उतरताना बघतायत की ते मेलेले आहेत आणि मग त्यांचा फोन घेऊन त्यातून नंबर काढून फोन करून वगैरे सगळ्यांनी तपास लावून समजलं की ते आहे. मला सांगा, असं आपल्याला अटॅक आला अचानक कुठं, आपण काय करणार? म्हणजे साधायला वेळ मिळतो, कोणी साधक मिळतील, कोणी उपदेश देतील, फार रेअर आहे. आता तर कोणाला पण कधी पण कसल्याही वेळी कसल्याही एजमध्ये अटॅक यायला लागलाय. मग तुम्ही काय करणार आहे? प्रायमरी तुमची एड हे सांगतायत पहिल्यांदा प्रतिक्रमण पश्चाताप करा, मी केलेल्या परिणामांचं हे फळ आहे, ते जे काही जीव माया निमित्तात त्रस्त झाले त्यांची मी क्षमावली करतो. एवढं करून तुम्ही मेलात ना तरी सुद्धा आपलं कर्म अनेक प्रकाराने कमी झालं. म्हणजे कोणाशी असलेलं वैर सुटलं. शरीरात आलेले जीव असतील तर आत्ताच ऐकलं मी काल एकांचं की कॅन्सर झाला होता एकांना आणि त्यांची फर्स्ट स्टेज काय असेल ट्रीटमेंट झाली, त्यातून रिकव्हरी झाली, पण आता पुन्हा उद्भवला. आता त्याला वर्ष गेली मध्ये, सगळं किमो झालं, त्याचे रेडिएशन झाले, मेडिकेशन झालं, सगळं झालं होतं आणि त्यातून ते आता रिकवर झाले होते. पण आत्ता काही दिवसात त्यांना पुन्हा उद्भवलंय. मग काय करायचं तेव्हा? म्हणजे येणार आहेत उदय, जोपर्यंत तुमची क्षमावली नाही होणार ना मनपूर्वक, तोपर्यंत ते जीव आपलं वैर फेडायला भेटणारच आहेत. म्हणून पहिलं औषध हे आहे, क्षमावली करा, प्रायश्चित्त करा, त्या जीवांना मी क्षमा करतो, ते मला क्षमा करत हे भाव करा आणि त्याच्यानंतर आपले सगळे उपाय आपण सोडणार नाहीच. तर सांगतायत की ज्ञानातले विकार कुठलाही डॉक्टर दूर करू शकत नाही. मग वितराग कोण बनवणार आपल्याला? म्हणून तर आता सुचवा म्हणायला लागले. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला डॉक्टर कसं सुचतो, औषध कसं सुचतंय? पटकन बोलवा त्यांना आता, पटकन नंबर डायल करा, सगळं आठवत आहे. पण त्यावेळेस आणि बरं का, फोन कुठे ठेवलाय, त्या फोनमध्ये नंबर काय आहे हे बरं विसरत नाही तुम्ही. त्या फोनला लॉक असलं तर ते बी आठवत आहे तुम्हाला, पण क्षमावली करायचं कसं आठवत नाही. मग करायला यायला पाहिजे का नको? म्हणून संस्कार हे करायचे हो. आता अनादीच्या निमित्तात आपण तेच संस्कार करतोय शरीराचे. मग आता तरी बदला स्वतःला, जेणेकरून उदय बदलावेत. म्हणून येऊ देत, कोणाला यायचं अटॅक, सगळ्याला यायला लागलाय, पण मी जर परिणामांची विशुद्धी केली तर संक्रमित होऊ शकतं ते सगळं कर्म. म्हणून त्या कोरोनाच्या वॅक्सिनचं सगळ्यांना भय दाखवत आहेत लोक की तुम्ही घेतलाय ना, सावधान. असं म्हणलं की घाबरून त्या बिचाराला तिथेच अटॅक यायला लागलाय. म्हणजे मी नाही, त्याच्यानी हार्ट अटॅक यायला लागलाय असं लोकांना सांगतायत ना. मग त्यासाठी म्हणलं की खंबीर व्हा, ते येणार नाही आपल्या जवळ. आपल्या शरीरातलं, आपल्या आत्म्यातलं बळ वाढवा ना. मग कुठलं शरीर आपल्याला काय तुम्हाला निर्बल बनवणार आहे का? म्हणजे त्या शरीराची मला गरज नाही आहे, तर त्याची अधीनता पण नाही. म्हणून सांगितलं, मला बहिरंगातून कोणीही वीतराग बनवू शकत नाही. तुमचा राग काढून टाका, तुम्ही हे प्रयत्न करा, तुम्हाला मग रागद्वेषाला जिंकता येईल. काय करायचंय बाहेरून? कुठल्या एका मंदिरात जाऊन बसा, गुफात जाऊन बसा, म्हणजे तुम्ही वीतरागी व्हाल? कसं होणार आहे? मुनी दीक्षा घेऊन जंगलात जाऊन बसा, रागीद्वेषी होणार का नाही होणार? तिथं कोण आहे रागद्वेष करायला? एकटे जाऊन बसायचं जंगलामध्ये काका, चालतं का नाही? आम्ही जंगलातच आहे म्हणायचं. फक्त जंगलात सगळे प्राण्यांबरोबर राहावं चालतंय, पण माणसांबरोबर राहिलात तर माणसांचं जंगल झालं ते. तर तिथं जे घरात तुम्हाला तेच सांगितलं त्यांनी, काय की सीतेने काय विचार केला हो, महालामध्ये राहत असताना कोण सुखी केलं तिला आणि जंगलात गेल्यावर तिला कोण दुखी करू शकलं? तर ती तिचा एक्सपिरियन्स सांगताना सांगते की महालात असताना सुद्धा ज्याचा आश्रय मी घेतला होता त्याचाच आश्रय मी जंगलामध्ये घेईन, तर त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त सुख मला आत्ता आहे. म्हणजे चांगल्या परिस्थितीमध्ये सावधान नसतो म्हणून वाईट परिस्थिती येते
आणि मग त्या वाईट परिस्थितीमध्ये सगळं विसरून जातो. म्हणून म्हणतायत काय करा, वितरागता स्वभाव आहे आपला, बाहेरून वितरागता येणार नाही आहे, जोडली जाणार नाही आहे, स्वभाव प्रगट होणार आहे, जे आहे ते व्यक्त होणार आहे. म्हणून मागं सांगितलं होतं ना काय, जर तुमच्या हातामध्ये किती 200 वोल्टचं बल्ब आहे आणि ब्लोईंग आहे, त्याचं प्रकाश होतोय, पण त्याच्यावर तुम्ही काय केलं आहे, आवरण टाकलं आहे, त्याला झाकलं आहे, 1 नाही 2 नाही अनेक कापडांनी झाकलं आहे, जेणेकरून त्याचा प्रकाश जरासुद्धा बाहेर येत नाही आहे. सांगा तो प्रकाशित करतोय बल्ब का नाही करत आहे? कसं काय? तुम्हाला तर काहीच उजेड दिसत नाही आहे ना, त्याचा स्वभावच आहे प्रकाश करणं, तर ते प्रकाशित करायचं कार्य करते. फक्त वरून आवरण आलंय म्हणून काय बंद पडलं नाही आहे. हळूहळू विशुद्धी वाढत गेली की हे आवरण दूर झाल्यावर तो प्रकाश तुम्हाला दिसणार. म्हणजे हेच सांगितलं, जेव्हा केवळ ज्ञान प्रगट होतं, जेव्हा स्वपरप्रकाशक स्वभाव प्रगट होतो, त्यावेळेस काय होतंय, नसलेलं आलं नाही आहे ते व्यक्त झालेलं आहे. मग आहे ना आत्ता माझ्यामध्ये, त्याचा अनुभव करायचा आहे. कसं करायचं? म्हणजे प्रॅक्टिकल करा. हां, कसं ठेवायचं? काय खायचं? बदाम खायचं का काजू खायचं? परिणाम स्थिर ठेवायला काय करायचं? मन शांत ठेवायचं. म्हणजे कसं ठेवायचं तेच विचारायला लागले का? गोड खायचं, भरपूर झोपायचं, कसं शांत राहायचं परिणाम? तर सांगायलेत की शांतीचं असं कुठलं क्षेत्र नाही आहे, कुठलं द्रव्य नाही आहे, कुठले काल नाही आहे, तर ती शांती माझ्यामध्ये आहे. तो अनुभव, तो आनंद, ती वितरागता माझ्यामध्ये आहे. मग त्याला जाणलं तर शांती येणार, अन्यथा नाही. म्हणून एक वेळ संपत आली माझी. बरं, असू दे. तरी पण काल आपण काय घेतलं होतं? होय का? माझं म्हणायचं, माझं, आपलं नाही. काय शरीरामध्ये मोह आहे म्हणते, होत नाही ना. मग काय करायचं आता? मोह घेऊन मरायचं असलं तर म्हणते मग शरीराच्या वेदनेतच मरावं लागतंय. म्हणून त्याचा मोह कसा कमी करायचा ह्याचा उपाय सांगतात भगवान. भगवंतांना शरीर नव्हतं का? मुनींना शरीर नाही आहे का? मग त्यांना का नाही मोह? मग आपण का धरलंय? सुटत नाही. असं कुठं सुटत नाही, सोडत नाही असं म्हणायचं. म्हणजे आपण सोडलं तर सुटणार आहे. आपण धरून बसलोय ना, जसं त्या मनुष्याचं काय उदाहरण दिलं का? ते खांबाला धरलेला असतो, असं घट्ट मिठी मारून धरलेला असतो आणि काय म्हणतो, हा खांब मला सोडतच नाही. कोण कोणाला धरलंय? कोण कोणाला सोडायचं? मोहाने धरलंय का तुम्ही मोहाला धरलंय ते सांगा. जाऊ दे, मोहाला कोण धरले का तुम्ही मोहाला धरलंय? ते तर म्हणते जा, पण तुम्हीच जात नाही सोडून त्याला. कुठंतरी आपल्याला सुख नाही मिळालं तर असं भय वाटतं. म्हणून सांगतायत काय, त्याच्यापासून दूर राहा तर आपल्याला पण शांती मिळणार. जसं म्हणलं की मेन कर्तृत्व असतं ना, त्याचं ओझं असतं. कर्तृत्व घेतो ना कुठल्या तर गोष्टीचं, त्याच्या निमित्तात जास्त मोही होतो. तर काय सांगितलं की मी केलं म्हणायचं नाही. तर सगळ्या कषायांच्या आहारी जातो, त्याच्या निमित्तामध्ये आपल्याला दुःख कसं भोगावं लागतं याच्यासाठी सांगितलं की एक मनुष्य होता आणि त्याचा मुलगा, त्याच्याकडे 2 घोडे होते, खूप चांगले, काय म्हणायचं, चांगल्या क्वालिटीचे घोडे होते 2. आणि मग वडिलांनी सांगितलं की दक्षिणेमध्ये तिकडं कुठले राजे वगैरे राहतात, त्यांना ह्या घोड्यांचं चांगलं प्राईस देतील तुला, तू तिकडं जाऊन विकून ये. मग तो मुलगा ठीक आहे म्हणाला आणि निघाला. पण वडिलांनी अडवून काय सांगितलं, तू पश्चिमेकडे चुकून पण जाऊ नकोस. मग त्यांनी विचारलं का? मग त्यांनी सांगितलं की तिथं ठगांची वस्ती आहे, कुठल्या ना कुठल्या रूपाने ते ठगतात. मग तू चुकून सुद्धा त्यांच्या प्रांतात जाऊ नकोस. कशा रीतीने पकडला जातो आणि कसं ठगशील सांगता येत नाही.
मग हा म्हणतो की तुम्हाला कसं माहिती एवढं? तर तो म्हणला सगळ्या जीवनभरासाठी मी भोगलेलं आहे त्याचं दुःख. मग त्यांनी सांगितलं की ते पण परदेशी काहीतरी व्यापारासाठी गेले होते आणि त्या बस्तीमध्ये घुसले चुकून. तर गेल्यावर तिथं आश्रयाला म्हणून थांबले होते रात्रीच्या वेळेस, आणि थांबल्यावर सकाळी सगळे आपले बसलेले होते आणि हे त्यांचा निरोप घेऊन निघाले की झालं त्यांचं उपकार वगैरे सगळं प्रदर्शन झाल्यावर. तर तेवढ्यात एक मनुष्य रडत आला आणि तो म्हटला की माझा मुलगा आत्ताच जन्मला आणि तो मेला आहे. जन्माला आलेलं बाळ आत्ताच मेलं आहे. तर त्याचं कारण हा आहे. कोण? तो आलेला परदेशी. तो म्हणतो मी काय केले? मी तर तुला ओळखत नाही, तुझ्या बायकोला बघितलं नाही, मी कसं काय मेल? तुझ्या बायकोच्या डिलेवरीच्या समोर पण मी नाही, आणि कसं काय तुझा मुलगा मेला आणि मी त्याचं कारण? तर ह्यानी काय केलं, एक प्लॅन सांगितलं की तू काल जेव्हा घोड्यावरून आला आणि उतरला खाली, तर इतक्या जोरात तुझे त्या घोड्याचे टाप म्हणा, तू उतरला तर अशी धूळ उडाली की माझ्या बायकोचं रूमचा दरवाजा उघडा होता, ती धूळ सगळी तिच्या नाकात गेली आणि ती इतक्या जोरात शिंकली की त्याच्यामध्ये तिचं बाळ आतल्या आत मेलं. आता ह्यानी काय करावं? काय चाललंय आज? मग त्यांनी सांगितलं की मी काय त्याच्यामध्ये काय केलं नाही आहे, माझं काही दोष नाही आहे. पण ते लोकांनी सगळ्यांनी म्हणले की आता हा दोषी आहे. म्हणल्यावर काय ना काय करून त्यांनी भरपाई द्यायला पाहिजे. मग त्यांनी सांगितलं माझ्या मुलाच्या बदली मला एक घोडा पाहिजे तुझा. हां, आणि मग काय सगळ्यांचं ते एकमत झालं आणि हा आपल्या जीवाला वाचवण्यासाठी नाईलाज असतो. नाही, त्याच्याजवळ मुलगा होता. वडिलांनी स्टोरी सांगितली ना, त्याच्याजवळ त्यांचा मुलगा होता छोटा, त्याला घेऊन गेले होते. तर मुलाच्या बदली मला मुलगा पाहिजे. तर त्यांनी त्या मुलाला सगळ्यांनी मिळून एका साईडला आणि हे एका साईडला म्हटल्यावर काय करणार? आणि खूप त्याचं मन जड झालं तरी सुद्धा त्याला द्यावं लागलं. तो मुलगा पण रडायला लागला. 3-4 वर्षाचा असा मुलगा होता. मग मला असं आयुष्यभरासाठी भोगावं लागलं असं त्यांनी त्याच्या दुसऱ्या मुलाला सांगत होता, आत्ता जो तरुण होता. आणि तो ते 2 घोडे घेऊन निघाला आणि म्हणला ठीक आहे मी नाही जाणार तिकडच्या साईडला. आणि नेमकं जेव्हा तिथंपर्यंत निघाला तर रस्त्यामध्ये नदी होती, नदीला पूर आला होता. आणि तो स्वतःला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण नेमकं असं झालं की ते क्रॉस करायची होती नदी त्याला. आणि तिथल्या मनुष्यांनी सांगितलं तुला पश्चिमेकडे गेला तरच अशी बोट मिळेल की जे तुझ्या घोड्यांचं वजन पेलवू शकेल आणि ते तुला क्रॉस करून देतील. मग तो म्हणला मला नाही जायचं तिथं. आणि पण असं झालं की काय ते पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहत गेले आणि त्याच एरियामध्ये गेले जिथं जायचं नव्हतं. आणि गेल्यावर ते 2 घोडे घेऊन तो एका टेकडीच्या जवळ गेला आणि त्याला कळलं की टेकडीच्या खाली तीच वस्ती आहे. मग तो तिथं जायचं नव्हतं त्याला. तो वरून बघत असताना नेमकं त्याचा पाय फिसलला आणि तो तिथंच जाऊन पडला. आणि तो तिथं गेला की त्याच्या मागं ते 2 घोडे सुद्धा पळत आले आणि तिथंच गेले. तर काय झालं? भाभीजी ऐसे कैसे? तर काय म्हणलं, तिथं पडला आणि मग तो पडल्यावर बघतोय की कोण नाही ना आपल्याकडं, आणि एक समोरून वृद्ध मनुष्य येत होता. आणि त्यांनी येत असलेलं बघितल्यावर ह्याला वाटलं आपण ह्याच्या आता फासामध्ये अडकायचं नाही आहे, म्हणून तो आपलं घ्या मग त्यांना म्हण 5 मिनटं संपले. बरं 1 मिनटं. तर सांगितलं की तो मनुष्य जवळ आला आणि विचारतो ह्याला की कोण आला, कुठून आला, कसं पडला. ह्याने आपलं सगळं सांगितलं. तर तो 1 मिनिटात ढसाढसा रडायला लागला. आता ह्याला कळेना हा का रडायला लागलाय. आणि त्यांनी म्हटलं की ह्यानी माझ्या मुलाला मारलं. आता तो म्हटला मी तर आत्ता भेटलोय, तुमचा मुलगा माहीत नाही काय नाही. तर त्यांनी एक तिथं बेडूक पडलेलं मेलेलं दाखवलं आणि सांगितलं हा माझा मुलगा होता. म्हणजे याला मी मुलगा मानलं होतं आणि ह्याच्यावर तू पडला तर ते मेलंय. आणि म्हणल्यावर मला भरपाई पाहिजे. आता सगळे लोक गोळा झाले. सगळ्यांनी एक वटीने तेच सांगितलं की तू त्याची भरपाई द्यायला पाहिजे. आणि म्हणला की मला त्याच्या बदली एक घोडा पाहिजे. म्हटल्यावर आता तो म्हणतो बेडूक कुठं आणि घोडा कुठं? म्हटलं काहीतरी कंपॅरिझन आहे का? नाही. मग माझा मुलगा होता, तू त्याला बेडूक कसं म्हणतोयस? म्हटला पाहिजेच. म्हटल्यावर त्याचा नाईलाज झाला आणि ते एक घोडा घेऊन निघाला. आणि जात असताना रस्त्यामध्ये काय झालं, 2 दिवस झालं तो चालत होता आणि त्याला खायला प्यायला काय मिळालं नव्हतं, भूक लागली होती.
शक्ती कमी झाली होती, त्यामुळं त्या बस्तीपासून दूर गेला होता तो. आणि एका घरामध्ये जाऊन त्यांनी तिथं आश्रय मागितला आणि म्हटला मला काहीतरी खायला देणार का. नॉक केलं, तिथून एक मनुष्याला बाहेर, त्याला सांगितलं. तो म्हटला माझ्याकडं खायला काही नाही आहे, पण पाणी पाहिजे तेवढं पी, तुला पाणी आहे माझ्याकडं. आणि तो जाऊन त्यांच्याकडं पाणी पितो. मग काय झालं. हां, तर त्या मनुष्याला एक डोळा नसतो बरं का. आणि तो काय म्हणतो, तू कुठून आला काय वगैरे विचारल्यावर ह्यानी सगळं आपलं सांगितलं. तर त्यांनी त्याला पकडलं आणि म्हणला की बरं सापडलास तू का. म्हणलं तर हा सांगतो की तुझेच वडील होते ज्यांनी माझा एक डोळा काढून नेला आणि सांगितलं होतं की परत देतो, पण मला अजून दिलंच नाही आहे. बरोबर तू आता मला भेटलास, आता मला एक माझा डोळा पाहिजे. तो म्हणतो मी ओळखत नाही कोण तुमचा डोळा घेऊन गेलाय काय वगैरे, मला काहीच माहीत नाही. ती ठगांचीच वस्ती होती अजून. आणि मग त्याला कळलं की आपण पुन्हा ठगलो गेलोय. आणि मग त्यांनी सांगितलं डोळा नाही देणार तर घोडा दे. आणि मग आता नाईलाज झाला, त्यांनी दुसरा घोडा सुद्धा दिला. आता निघाला रस्त्यावरनं हताश होऊन, त्याकडे खायला प्यायला काय नाही, व्यापाराला काय नाही, हातात पैसा नाही, काय करावं. आणि मग ते असं निर्बळ झालं होतं शरीराने, थकलेला निघालेला. तर एक मनुष्य भेटला आणि त्यांनी त्याची दुरावस्था बघितल्यावर त्यांनी विचारलं काय झालं. मग ह्यांनी आपलं सगळं सांगितलं पुन्हा काय काय झालं त्याच्याबरोबर ते. मग तो म्हटला मी तुला मदत करतो, तू काय कर माझ्याबरोबर राजाकडं चल आणि मी जसं सांगतो तसं राजाला सांगायचं. मग ठीक आहे म्हटला तो. आणि राजापाशी गेल्यावर तो राजाला सांगतो की माझे 2 घोडे होते आणि पहिल्या माणसानी बेडकाच्या बदली माझा घोडा घेतला आणि दुसऱ्या माणसानी डोळ्याच्या बदली माझा डोळा घ्यायचं सोडून घोडा घेतला. म्हणले असलं कसलं न्याय. तर म्हणले राजाला मग तुझी काय इच्छा आहे असं त्यांनी विचारलं राजाने. मग त्यांनी सांगितलं, म्हणले बेडकाच्या बदली त्यांनी घोडा घेतला तर मी बेडकाच्या बदली बेडूक देऊ शकतो, मग मी त्याला बेडूक देणार. मग त्यांनी मला माझा घोडा परत करायला पाहिजे. मग राजाला पटलं ते. राजा म्हणला की असं करायला पाहिजे. त्या दोघांना बोलवलं बरं का ज्यांनी त्याला ठगलं होतं. आणि मग त्या राजाने सांगितलं की म्हणले बेडूक आणि घोड्याचं काय कंपॅरिझन नसतं, त्यामुळं बेडकाच्या बदली तुम्हाला बेडूक दिला जाईल. तो म्हणतो मला नको, नाहीतर त्याला शिक्षा दिली जाईल. असं सांगितल्यावर त्यांनी घोडा रिटर्न केला. आणि दुसऱ्याला तो म्हणला की हां ते डोळा माझ्या वडिलांनी घेतला होता. का म्हणलं तर माझ्या वडिलांकडं अँटिक पीस असतात भरपूर असे. असं गोडाऊ नाही म्हणले, भरपूर जणांचे डोळे आहेत तिथं, मी त्यांना त्यांचा डोळा परत देऊ शकतो म्हणले. पण ते डोळा आणण्यासाठी ओळखण्यासाठी मला दुसरा डोळा घेऊन जावं लागेल. कोणाचं? त्याचंच ज्याचा एक डोळा नेला होता ना, त्याचा दुसरा डोळा मला न्यावा लागेल. आता काय म्हणणार होते, म्हटलं घोडा घेऊन जा. आणि असंच चतुराईने काय केलं त्यांनी, ते दोन्ही घोडे परत घेतले. आणि जाताना त्याला जेव्हा कळलं की त्याच्या हातावर काहीतरी निशाण होतं, तोच भाऊ होता जो त्या ठगांनी काढून घेतला होता. आणि मग त्या दोघांनी मिळून ते घोडे चांगल्या किमतीला विकले आणि ते परत घरी गेले. कशासाठी गोष्ट? माया कशाय आहे ही शेवटी. ठगणं म्हणजे काय? फसवणं. मग आपण कोणाला तरी फसवतोय तर नियमाने आपण फसवले जाणार. म्हणून सांगितलं माया कषायाच्या पण आहारी जाणं योग्य नाही. अशा कषायांना जे जिंकतात तेच वितरागी बनू शकतात. असे ते भगवान आपले सगळ्या कषायांनी रहित वितराग आहेत. त्यांना आपण स्मरण केलं, त्यांचं दर्शन केलं तर आपल्याला सुद्धा तशा स्वरूपाची प्राप्ती सहज होते. ओम. जाणा निष्कषाय स्वरूप जीव जाणा. माझ्यामध्ये माया कषाय नाहीच, मी तर स्वभावानेच वीतराग आहे, वीतद्वेष स्वरूप आहे. परमदेव स्वरूपोऽहम्.
सर्वज्ञस्वरूपोऽहम् ॐ विसर्जन। नमो अरिहन्ताणं